नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। आज 23 जानेवारी 2025 रोजी जयंती नगरी 7 येथे कुर्ती सुपर बाजारचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांची उपस्थिती होती। या नवीन कुर्ती सुपर बाजारच्या शाखेमुळे येथील स्थानिक नागरिकांना नवनवीन सुविधांचा लाभ मिळणार आहे। बेसा परिसरातील जयंतीनगरी 7 येथे आज कुर्ती सुपर बाजाराच्या 3ऱ्या शाखेचे उद्घाटन झाले। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते रिबीन कापून कुर्ती सुपर बाजार ग्राहकांसाठी खुले करण्यात आले। यावेळी इतर प्रमुख पाहुणे आणि कुर्तीचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। कुर्तीने आपला 25 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून 25 वर्षांपूर्वी छोटे उद्दिष्ट ठेवून या उपक्रमाची सुरुवात झाली होती। हा उपक्रम आज नागपूरमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। केवळ नागपुरातच नाही तर भविष्यात शहराबाहेरही कुर्ती सुपर बाजार आपली छाप निर्माण करणार आहे। महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने कुर्ती सुपर बाजारामध्ये अनेक महिलांना स्थान देण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली आहे। कुर्ती सुपर बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या बजेटानुसार सर्व प्रकारचे अन्नधान्य, वस्त्र, किराणा, उत्पादने, क्रॉकरी आणि जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणी मिळतात। अनेक खास प्रसंग किंवा सणांच्या निमित्ताने कुर्ती सुपर बाजार नेहमीच ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स, डिस्काउंट्स आणि सर्व प्रकारच्या डील्स आणत असतो। यामुळे ग्राहकांनी त्यांच्या बजेटनुसार अनेक आकर्षक उत्पादने येथून खरेदी करता येतात। आज बेसा येथे सुरू झालेल्या कुर्ती सुपर बाजारामुळे या भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे। या क्षणामध्ये आपण बेसा बेलतरोटी या नागरीकरण झालेल्या भागामध्ये कुर्ती सुपर बाजारचं आज उद्घाटन झालं। आज इथे आल्यावर मला खूप बरं वाटलं की इतक्या लोकांनी या कामासाठी वाहून घेतलंय, त्याच्याशिवाय याची पूर्ती होणं शक्य नाहीये। हळूहळू कुर्तीचं नेतृत्व तरुण पिढीच्या हातात देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातून नवीन लोक आता मिळतील आणि ते पुढे काम करतील। माझी इच्छा आहे की आपला टर्नओव्हर हा कमीत कमी 100 कोटीच्या वरती गेला पाहिजे। एक घर चालवायचं असेल तर जेवढ्या मॅक्झिमम गोष्टी लागतात त्या सगळ्या एक अंडर वन रूफ आहेत आणि ही खरंच खूप कौतुकास्पद आणि विचारपूर्वक ठेवलेली प्रत्येक वस्तू इथे आहे। आपण आता 26व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। ज्यावेळी आपण स्थापना केली होती आम्ही सगळे तरुण होतो, आता हळूहळू आम्ही पण सिनियर सिटीजन कडे चाललो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भक्कम पायावर आपण या सेंट्रल इंडिया कंझ्युमर सोसायटी म्हणून स्थापना केली होती, त्याचा हा कुर्ती सुपर बाजार आहे। यावर्षी आपण 30 कोटी रुपये आपला टर्नओव्हर होईल।